नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उपवासाचे सांडगे किंवा करोडे म्हणतात ते रेसिपी बघणार आहे। तुम्ही आवाजावरूनच बघू शकता किती छान खुसखुशीत असे सांडगे तयार झालेले आहे। आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण खूप सिंपल आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे आणि 2 पाण्याने हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तर तो साबुदाणा आपण साबुदाणा खिचडीसाठी जसा भिजत ठेवतो तसंच भिजत ठेवायचा आहे। म्हणजे पाण्याचं प्रमाण तसंच ठेवायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। आता इथं रात्रभरासाठी हा साबुदाणा मी भिजत ठेवणार आहे, कारण सकाळी सांडगे करायचे आहे, त्यासाठी रात्री भिजत ठेवायचा। कमीत कमी आपल्याला हा साबुदाणा 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचा आहे, म्हणजे आपले सांडगे छान तयार होतात। आता दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा तुम्ही बघू शकता छान असा मऊसूत भिजलेला आहे। बघा किती मस्त साबुदाणा भिजून तयार आहे। आता इथं 2 मोठ्या साईजचे मी बटाटे घेतलेले आहे। मोठे घ्यायचे, तुमच्याकडे जर मोठे नसतील छोटे असतील तर 2, 3 किंवा 4 घेऊ शकतात। आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल अजिबात थोडीशीही राहू देऊ नका, पूर्ण साल काढून घ्यायची आहे। आणि नंतर हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे। म्हणजे जसा बटाटे खीससाठी आपण खिसतो ना, तसा हा खीस तयार करून घ्यायचा आहे। आता हा खीस आपल्याला कमीत कमी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 3 ते 4 पाण्याने खीस धुवून घेतला की सांडगे आपले पांढरे शुभ्र होतात। आणि आता 15 मिनिटासाठी हा खीस पाण्यामध्येच राहू द्यायचा आहे। आणि नंतर आपल्याला हा खीस अर्धवट शिजवून घ्यायचा आहे। हा जास्त खीस शिजू देऊ नका, म्हणजे जास्त लगदा करू नका किंवा जास्तही कच्चा ठेवू नका। जसं आपण बटाटा खीस शिजवून घेतो ना, तसा शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे असं बोटावर तुटला म्हणजे छान शिजलेला आहे। आता नंतर चाळणीवरती हा खीस सर्व काढून घ्यायचा आणि त्यावर थंड पाणी टाकायचं, म्हणजे जी शिजण्याची प्रोसिजर असते ती तिथंच थांबून जाते। आणि चमच्याने असा मोकळा करून घ्यायचा आहे। आणि आता हा खीस आपल्याला 5 ते 10 मिनिटं चाळणीवरच राहू द्यायचा, म्हणजे त्यातील पाणी सर्व निघून जाईल। त्यासाठी हा खीस चाळणीवरच राहू द्यायचा आहे 10 मिनिटासाठी। आता नंतर एक इथं उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा आपल्याला एकच घ्यायचा आहे, कारण मोठ्या साईजचा बटाटा आहे तर एकच घ्यायचा आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। आता साल काढून झालेली आहे, तो खिसून घ्यायचा आणि नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा आणि त्यावर जो शिजवून घेतलेला बटाटा आहे तो खिसून टाकायचा। आता इथं शिजवून घेतलेला बटाटा एकच वापरायचा आहे। हा जर तुम्ही जास्त टाकला तर सांडगे लाल होतात आणि जो बटाटा खीस आपण तयार करून घेतलेला होता, शिजवून घेतलेला होता, तो जास्त झाला तर चालेल। आता तो शिजवून घेतलेला बटाटा खीस आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि नंतर यामध्ये हिरवी मिरची आणि एक लाल मिरची होती, ती मी थोडी जाडसर कुटून घेतली, ते टाकून घेतलेली आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करायचं, छान म्हणजे मळून घ्यायचं, कारण की मीठ आपल्याला साबुदाणा भिजतानाच टाकलेलं नाही आहे, तर आता टाकलेलं आहे। त्यासाठी छान मिक्स करायचं, छान मसाज करून घ्यायची, जास्त नका करू, नाहीतर आपला बटाटा खीस आहे तो बारीक होऊ शकतो। तर असा अलगद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर सांडगे आपल्याला हाताने तळून घ्यायचे आहे। आता अशा प्रकारे एक एक सांडगे आपल्याला प्लास्टिक शीटवरती टाकून घ्यायचे आहे, किंवा तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल त्यावरही टाकले तरी चालतील। आता हे सांडगे पूर्ण असे छान हलक्या हाताने तळून घ्यायचे आहे। जास्त तुम्ही बोटाने दाबून टाकू नका, नाही तर जो खीस असतो तो तिथंच बारीक होऊन जातो। त्यासाठी अलगद असे सांडगे तळून घ्यायचे आणि 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे। आणि आता तुम्ही बघू शकतात 2 दिवसानंतर छान असे पांढरे शुभ्र सांडगे तयार झालेले आहे। आणि आता तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते। अगदी छान कडकडीत तेलामध्ये टाकले की पॉपकॉर्नसारखे वरती येतात आणि छान तळले जातात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सांडगे तळायला अजिबात वेळ नाही लागत, पटकन तळून होतात। आणि आता तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र असे सांडगे तळून तयार झालेले आहे। आता दुसरी बॅचसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते। छान कडकडीत तेलामध्ये टाकायचे आणि अगदी मिनिटामध्ये तळून तयार होतात। बघा किती मस्त पांढरे शुभ्र असे पॉपकॉर्नसारखेच सांडगे झालेले आहे। आता पॉपकॉर्नमध्ये आणि सांडग्यांमध्ये काहीच फरक नाही वाटत आहे। आणि तुम्ही बघू शकता 3 ते 4 पटीने हे सांडगे फुललेले आहे। आणि आता या सांडग्यांसाठी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जो उकडून घेतलेला बटाटा आहे तो अगदी कमी प्रमाणात वापरायचा,
कारण जर जास्त वापरला तर सांडगे लाल होण्याची शक्यता असते. आणि ज्या बटाट्याचे आपण खीस तयार करून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे, ते जास्तही प्रमाणात वापरला तरी चालेल. कारण जास्तही खीस झाला तरी सांडगे खुसखुशीतच होतील आणि छान टेस्टी होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांढरे शुभ्र होतील. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.